सिल्वर घ्यायची संधी येते. गेल्या 2-3 दिवसापासून बघितलं आहे सिल्वर किती पडतंय. करेक्शनच्या मोडमध्ये आहे. ट्रेडर्सनी सिल्वरला सोडून दिलं आहे. काल 7% आज 4% आणि त्याच्या पहिले 1-2% म्हणजे एक 11-12-13% करेक्शन ऑलरेडी सिल्वरमध्ये येऊन चुकलं आहे. काय घ्यायला पाहिजे का हे मी डिस्कस करीनच. पण ट्रेडर्स कुठे पळत आहेत ते पण बघा. सध्या एक टी व्ही चॅनलने हे दिलं होतं की ट्रेडर्स पळत आहेत सगळे. आता रिकन्स्ट्रक्शन होईल इस्रायलचं, मिडल ईस्टचं, तर सगळे मेटल्स लागणार आहेत. म्हणजे कॉपर, स्टील, ॲल्युमिनियम. म्हणून तुम्ही बघितलं असेल कालपासनं धावाधाव चालली आहे. सगळे मेटल्सची एकदम जोरात रेस चालली आहे. आपण घ्यायला पाहिजे का? नाही. आता जो चालून चुकला आहे त्याला घेण्यात काय अर्थ नाही आहे. कारण की अजून वॉर तर बरीच लांब चालू शकते आणि एक टर्निंग पॉईंट असतो प्रत्येक वॉरचा. म्हणजे जिकडनं वॉर या तर पुढे जाईल किंवा बंद होईल. अजून तो टर्निंग पॉईंट आलेला नाही आहे वॉरमध्ये. दिसत तरी नाही. अमेरिका आणखीनच लढायला सक्षम झाला आहे. इराण तयार आहे आणि तुम्ही बघताच आहात की आणखीन आता ग्राउंड ट्रूप्स पण बहुतेक ते काढणार आहेत इराणच्यावर अटॅक करायला. कुर्दच्या फोर्सेस आहेत ते त्यांना तयार करत आहेत. इकडनं वॉर कुठे जाते तो टर्निंग पॉईंट असू शकतो बहुतेक. अजून मी काय बोलू शकत नाही जोपर्यंत ती लढाई चालू होत नाही. तर सिल्वर घ्यायला पाहिजे का? ह्याच्यात पहिले एक समजणं जरुरी आहे. अमेरिकेने फार मोठा कर्ज काढेलच आणि काढला पण आहे ही लढाई जिंकायला, लढायला. आता हा कर्ज जेव्हा मार्केटमध्ये येईल, त्यांची सेंट्रल बँक जेव्हा हे मार्केटमध्ये काढेल, तर कर्ज घेणारे कोण असतात अमेरिकेचे? चायना, सौदी, कतार, ओमान, हे सगळे ह्या सगळ्या ज्या ऑइलच्या पेट्रो डॉलर्स कंट्री आहेत त्या युजली अमेरिकेचे खरीदतात. जपान पण आहे त्याच्यात. पण आता प्रश्न हा उठेल, जेव्हा ह्या कंट्री स्वतःच इतकी मार खात आहेत, आता ते घेण्याच्या बेतात असणार का अमेरिकेचं कर्ज? एक. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे जे पैसे आहेत तर ते पैसे आपल्या कंट्रीच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी वापरणारच. तर अमेरिकेचं डेट सध्या कोण खरीदतं आणि कोण नाही त्याच्याने डॉलरची व्हॅल्यू पण डिसाईड होईल. आणि तो कर्ज किती सस्टेनेबल असणार आहे अमेरिकेसाठी तो पण एक इम्पॉर्टंट मुद्दा बनू शकतो. म्हणून प्रेशियस मेटल परत गोल्ड सिल्वरला परत रॅली येईलच येईल. कारण की अमेरिकेची अनसर्टन्टी वाढेलच वाढेल. अजून वॉरची कुठलीही थांबायची पण नाही. आणि इथून अमेरिका कुठे जाईल आणि इराण कुठे जाईल आणि सौदी कुठे जाईल सगळेच प्रश्न येत आहेत. आणि वॉरच कुठे जाईल काही सांगू शकत नाही. कोण इन्व्हॉल्व होतं, युरोप इन्व्हॉल्व होतं का काही सांगू शकत नाही. अजून तरी नाही आहे. पुढे जाऊन काय होतं काय बोलणं शक्यच नाही आहे. म्हणून प्रेशियस मेटलच असे असतात ज्याच्यावरती तुम्हाला माहीत आहे की गोल्ड आणि सिल्वर. आज तुम्ही बघाल गोल्ड परत थोडं 2 दिवसापासून करेक्ट होत होतं. आज परत थोडं चालायला लागलं आहे. अजूनही इतकं चाललेलं नाही आहे. तर गोल्ड बहुतेक घेऊ शकता. गोल्ड रिलेटेड जे आहे PC ज्वेलर्स किंवा काय त्रिभुवनदास, भीमजी वगैरे काय नावं आहेत ती तुम्ही बघू शकता आणि ते घेऊ शकता. जर तुम्ही ETF गोल्ड अँड सिल्वरचे ETF असतात ते घेतले तर जास्ती बरं आहे. कारण की मग त्याच्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे. एकदा घेतलं तर ते घेतलं. स्टॉक मार्केट स्टॉक्स वर खाली जात राहतात म्हणून कठीण आहे जरा. सिल्वर घ्यायचं की नाही मी अजूनही बघीन. आज मी अजूनही सिल्वरला हात लावणार नाही. जर 1-2 दिवसमध्ये आणखीन करेक्शन 4-5% येतं, 6% येतं, काही सांगू शकत नाही, तर तेव्हा उडी मारण्यात फायदा आहे. कारण की फ्रायडेपर्यंत तर करेक्शन 100% आणखीन येईलच येईल. जर आज मार्केटवर चाललं आहे तर हे स्टेबिलिटीचं काही
ते नाही आहे, कारण की वीकेंडवरती मार्केटचं काय होईल कोणीही सांगू शकत नाही. वीकेंडला काय परिस्थिती निर्माण होते. फ्रायडेच्या नंतर आपला मार्केट फ्रायडेला बंद होईल, सॅटर्डे संडेला काय परिस्थिती निर्माण होते ते काही सांगण्याची कोणी वितात नाही आहे. म्हणून जर का सिल्वर अजून पडतं आणि घ्यायला बरं पडतं तर थोडं 1-2 दिवसामध्ये, बहुतेक उद्या पण असू शकतं, मी काहीच सांगू शकत नाही, पण लक्ष ठेवा सिल्वर घ्यायची संधी येत आहे. महागाईचा बीट करण्याचा पहिलं चान्स तर आपल्याला सिल्वरमध्ये मिळू शकतं. बघत रहा मराठा प्राईड. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब.